सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्वरा तिच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करत होती. ती नुकतीच एका नामांकित IT कंपनीमध्ये जॉईन झाली होती. कॉलेजमध्ये टॉपर असलेली स्वरा थोडी घाबरलेली होती, कारण ऑफिसचे वातावरण कॉलेजपेक्षा खूपच वेगळे होते. पहिल्या दिवशी HR ने तिला टीममध्ये ओळख करून दिली. तिच्या टीममध्ये अनेक जण होते, पण तिचं लक्ष वेधलं तो समीरकडं. एक शांत, संयमी आणि प्रचंड प्रोफेशनल व्यक्तिमत्व. समीर तिथं मागच्या 4 वर्षापासून काम करत होता. स्वरा, हाय, मी स्वरा, नवीन आहे. समीर, हाय समीर, वेलकम टू द टीम. त्याचं स्मित तिला कुठेतरी भिडलं होतं. आधी काही दिवस स्वरा कामात गुंतून गेली होती. ती खूप हुशार होती आणि लवकरच तिने सगळ्यांचं लक्ष वेधलं. समीर तिचं कौतुक करत असला तरी तो नेहमी प्रोफेशनल राहायचा. एकदा एका प्रोजेक्टमध्ये दोघांना एकत्र काम करायची संधी मिळाली. तिथं त्यांच्या गप्पा वाढल्या, एकमेकांच्या स्वभावाची ओळख झाली. स्वरा हळूहळू समीरच्या शांत स्वभावाकडे आकर्षित होऊ लागली. रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करताना दोघांचं एकमेकांशी जरा अधिक बोलणं सुरू झालं. चहा पिताना, कॉरिडॉरमध्ये चालताना दोघं जरा जास्त वेळ एकत्र घालवू लागले. एके दिवशी स्वरा अचानक आजारी पडली आणि ऑफिसला येऊ शकली नाही. समीरने तिला कॉल करून विचारपूस केली. समीर, स्वरा, सगळं ठीक आहे ना? स्वरा, थोडा ताप आलाय, पण तू विचारलंस म्हणून बरं वाटतंय. या दिवसानंतर समीरने तिला मेसेज करून औषधं, विश्रांती याबद्दल काळजीपूर्वक सूचना दिल्या. स्वरा त्या काळजीनं भारावून गेली. तिला जाणवलं की समीर तिच्यासाठी काहीतरी वेगळं आहे. प्रोजेक्ट संपल्यानंतर त्यांच्या संवादातील गोडी कमी झाली नाही. एकदा लंच ब्रेकला ते दोघं ऑफिसच्या कॅफेमध्ये गप्पा मारत बसले होते. स्वरा, कधी वाटलं नव्हतं ऑफिसमध्ये असा कुणीतरी भेटेल जो इतका खास वाटेल. समीर हसला. असंच काहीसं मलाही वाटतं. त्याच क्षणी त्यांच्या नात्याचं एक नवं पान उघडलं. प्रेम खुलं होतं, पण ते ऑफिसमधलं होतं. गॉसिप, इगो आणि मॅनेजमेंटचे नियम यामुळं ते नातं जपणं अवघड होतं. काही सहकाऱ्यांना त्यांच्या जवळिकेचं लक्षात आलं. चर्चेला उधाण आलं. त्यातच एक प्रोजेक्ट मिस्टेक झाली आणि समीरवर जबाबदारी आली. काहींना स्वरा आणि समीरच्या नात्यावर बोट ठेवलं. त्या गोंधळात एक दिवस समीरने स्वराला म्हटलं, आपल्याला काही काळ थोडं अंतर ठेवायला हवं. स्वराच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिनेच फक्त एवढंच म्हटलं, ठीक आहे, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवते. काही महिन्यांनी समीरला दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सफरची ऑफर आली. तो गोंधळला. त्या रात्री त्याने स्वराला एक लांब मेसेज पाठवला. स्वरा, खूप काही घडलं, पण एक गोष्ट मात्र बदलली नाही. मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. तू माझ्यासोबत येशील का? स्वराचं उत्तर होतं, हो, तुझ्यासोबत कुठेही. 2 वर्षांनी एकाच ऑफिसमध्ये समीर आणि स्वराची एंगेजमेंट झाली. त्यांचं प्रेम ऑफिसमध्येच फुललं, तिथेच अधिक बहरलं. ऑफिसच्या डेस्कवर ठेवलेल्या त्यांच्या लग्नाचं निमंत्रणपत्र सर्वांना एक गोष्ट सांगून गेलं, प्रेमाला जागा नाही लागत, मन लागतं. लग्नानंतर स्वरा आणि समीर एकाच कंपनीमध्ये काम करत होते, पण आता ते वेगवेगळ्या टीममध्ये होते. ऑफिसने दोघांच्या प्रोफेशनल वर्तणुकीला मान्यता दिली होती. लग्नानंतर त्यांनी कामात कसलीच गफलत होऊ दिली नव्हती. स्वरा आता एक नवीन टीमची लीड झाली होती, तर समीरला एक इंटरनॅशनल क्लायंटवर काम करण्याची संधी मिळाली. दोघंही नव्या जबाबदारीत रमून गेले. रोज सकाळी दोघं सोबत ऑफिसला जात, पण दिवसभर एकमेकांशी क्वचितच बोलणं व्हायचं. संध्याकाळी घरी परतल्यावर ऑफिसमधल्या थकव्यांच्या चर्चा, चहा आणि एकमेकांच्या साथीची शांत अनुभूती त्यांचं नवीन जग होतं. एकदा रात्री बाल्कनीत स्वरा म्हणाली, कधी वाटतं आपण आता नवरा बायको आहोत की फक्त 2 प्रोफेशनल जे एकाच घरात राहतात.
समीरने हसत तिचा हात धरला. आपण दोघे आहोत आणि दोन्ही असणं हीच खरी मजा आहे. ऑफिसमधील स्पर्धा वाढत चालली होती. स्वरा एका क्लायंटसाठीची पिच प्रेझेंटेशन करत होती, तर समीरचं काम खूप क्रिटिकल स्टेजवर आलं होतं. एका मीटिंगमध्ये स्वराच्या आयडिया दुसऱ्या एका सहकार्यानं चोरल्या. ती खूप दुखावली गेली, पण तिनं रडत घरी येऊन समीरला सांगितलं, समीर, स्वरा, तू हार मानणारी नाहीस. उद्या पुन्हा उभं राहा आणि त्यांना दाखवून दे की खरी आयडिया कुठून येते. स्वराने दुसऱ्या दिवशी नवीन प्रेझेंटेशन बनवलं आणि क्लायंटच्या पुढे मांडलं. क्लायंट इम्प्रेस झाला. तिच्या टीमने टाळ्या वाजवल्या आणि ती जिंकली. स्वतःवरचा विश्वासही आणि सगळ्यांच्या सन्मानानं. त्या रात्री तिने समीरला मिठी मारली. तू नसतास तर मी हे करू शकले नसते. 3 वर्षांनी दोघांच्या मेहनतीला फळ मिळालं. प्रमोशन. आता ते दोघंही विभाग प्रमुख झाले होते. पण त्या यशामागे त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, विश्वास आणि समर्पण होतं. एकदा ऑफिसच्या ॲन्युअल डेला दोघांनी एकत्र स्टेजवर येऊन भाषण दिलं. समीरने तिथं म्हणाला, या कंपनीनं मला माझं प्रोफेशनल आयुष्य दिलं, पण स्वरा, तू माझं पूर्ण आयुष्य झालीस. या कार्यालयात प्रेम मिळू शकतं जर तुम्ही ते प्रामाणिकपणे सांभाळलं तर. टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वरा त्या शब्दांनी भारावली आणि ते दोघं एकमेकांच्या हातात हात घेऊन ऑफिसच्या त्या सुंदर प्रेमकथेचे जिवंत उदाहरण बनले. कथा जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.